रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ठोकी ने मारी पिचकारी के भीगी तोरी अंगिया रंग रसिया हो रंग रसिया हो रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे सोने की थाली में जो ना परोसा सोने की थाली में सोने की थाली में जो ना परोसा खाए गोरी का यार बलम तर से रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे लौंगा इलायची का बीड़ा लगाया लौंगा इलायची का बीड़ा लगाया ला 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 आटपाट नगरात गर्दी होती भारी लौंगा इलायची का बीड़ा लगाया लौंगा इलायची का बीड़ा लगाया सुरमई अखियों में लौंगा इलायची का वाडकर आले त्यामुळे सुरमई आली मध्ये मध्ये लौंगा इलायची का बीड़ा लगाया खाए गोरी का यार बलम तर से रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे फॉलो मी काय चाललंय काही नाही मॅडम एन्जॉय होळी आहे ना त्यामुळे सगळे रंग एन्जॉय हो काय परिस्थिती काय करतोय काय आपण डॉक्टर हा काय चाललंय थोडे काही नियम प्रिकॉशन्स पाळायचे आहेत की नाही म्हणून मी काय केलंय डॉक्टर या सगळ्यांबरोबर होळी खेळण्यासाठी मी खूप स्पेशल रंग घेऊन आलेत वाह घेऊन या ते वाह 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 आणि आज काय कोर्ट बंद आहे तरी पण आले नाहीत का आमचे लॉयर तर ज्यांची आपण वाट बघतोय त्यांना आपण आमंत्रित करूयात संजय जाधव या आज आम्ही होळी सेलिब्रेट करतोय पण कलरफुल मास्क लावून सेलिब्रेट करतोय तर तुम्ही मास्क घेणार आहात का लगेच यांची बेल बिल करून त्यांचे मास्क काढून टाकणार आहात नाही तुमच्या शब्दाबाहेर कधीच युनिट नाही अख्खं त्यामुळे मला पण माझ्या परडेची चिंता आहे येस आणि तसे पण नवरे प्रेमाने बायकांसमोर बोलू शकत नाही पिंक मास्क दिलेला आहे मला क्या बात है प्रेमाने पीसचा दिलाय पीस है ना? पीस बाय पीस वा 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 तुम्ही रोमॅन्टिक सर डिरेक्टर आहात त्याच्यामुळे सॉरी ऍक्टर आहात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला
सगळ्यांनी लावल्याप्रमाणे मी पण एक मास्क लावणार आहे आता. सर काय आम्हाला आता एका महत्वाच्या व्यक्तीला बोलवावं लागणार आहे. येस. कारण सगळ्यांचाच चेकचा टाइम झालेला आहे. हो, बोलावूयात निर्माते सुनील भोसले यांना. ये वा वा वा. बघा, लोक म्हणतायत त्या रात्री काय घडलं, आणि म्युझिक रात्रीच खेळ चालायचं आहे, कारण ती सुद्धा सरांचीच मालिका आहे आणि अण्णा नाईक परत आलेले आहेत आणि ही मालिका सुद्धा या मंचावरती आलेली आहे. जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्या परेश पाटील सरांसाठी झाल्या पाहिजेत. तर सगळ्या लेखकांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. आणि जोरदार टाळ्या ज्यांची कथा आहे अरविंद जगताप यांच्यासाठी. वा. तर आजची ही वेगळी होळी आपण साजरी करत आहोत, कारण बाहेरची परिस्थिती कशी आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कुठलाही सण साजरा करत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं एक सुंदर संदेश तुम्ही दिलात मॅडम. आम्हाला खूप छान वाटलं. रेवती मॅम सगळ्यांसाठी हे सुंदर रंग घेऊन आले आणि या होळीला खरं तर हेच रंग आपण सगळ्यांनी आपल्या चेहऱ्याला लावले पाहिजेत. तेच महत्वाचे आहेत. त्यामुळे आपलं आयुष्य सुंदर राहणार आहे आणि आयुष्यातले रंग टिकून राहतील. याच होळीच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा मी देतो. आणि ज्या मालिकेची आम्ही अत्यंत मनापासून वाट बघत होतो, काय घडलं त्या रात्री, या निमित्तानं ही सगळी टीम आज इथे आलेली आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती करतो आमच्या बरोबर कृपया स्थानापन्न व्हा. होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आणि आता त्या रात्री काय घडलं ही सिरियल आली म्हटल्यानंतर तो थुकरटवाडीतली सिरियल त्यांना दाखवणं गरजेचंच आहे. तुमच्याकडे अजून कळलेलं नाही सिद्धांत छायाला कुणी मारलं. आमच्याकडे आम्ही सांगून पण टाकले लोकांना आणि तुम्हाला लगेच कळणार आता सिद्धांत छाया, जो आमचा सिद्धांत छाया आहे, तो कोणी त्याला मारला किंवा कोण त्याचा हे आहे, हत्यारा आहे. तुमची सिरियल आहे काय घडलं त्या रात्री, आमची सिरियल आहे काय माहिती काय घडलं त्या रात्री. बघूयात आता आपली सिरियल काय माहिती काय घडलं त्या रात्री. तर मंडळी सुरुवात करूयात आपल्या मालिकेला, ज्या मालिकेचं नाव आहे काय माहिती काय घडलं त्या रात्री. तर मंडळी तुमच्या मालिकेमध्ये पोलीस स्टेशन आहे, सिद्धांत छाया आहे, सगळी पात्र आहेत. आमच्या मालिकेत सुद्धा ही सगळी पात्र आहेत, सगळी धमाल आहेच. तर सुरुवातीला आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत. तुमच्या सिरियलमध्ये वेगळं होतं, सिद्धांत छायापासून सुरुवात झाली, आम्ही पोलीस स्टेशन पासून सुरुवात करतोय. तर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये जसे इन्स्पेक्टर ढवळे आहेत त्यांना आपण पहिल्यांदा भेटूया. आमच्याकडे पण एक ढवळे आहेत. या चल बेटा सेल्फी ले ले रे. वा 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 वा. मस्त मस्त मस्त. मी काय म्हणतो, काय? बापरे, तुम्ही पण हातात घेऊनच आलाय म्हणजे. वर्किंग कॅरेक्टरचा अभ्यास. एवढा मग हा, पण बरोबर आहे. सुरुवातीला सिरियल मध्ये काही एपिसोडला त्यांचा पण हात गेलाच होता, मोडलाच होता. नाही, त्यांना टेनिस एल्बो झाला होता. काय टेनिस एल्बो? टेनिस एल्बो कुणाला होतो? टेनिस खेळणाऱ्या माणसाला. ते टेनिस खेळतात का? नाही, त्यांना बॅट फेकून मारली होती. कुणी? सानिया मिर्झानी. का? ते चालू मॅच मध्ये फोटो काढत होते ना. अब चालू मॅच मध्ये तर सानिया मिर्झाचे अनेक लोक फोटो काढतात. नाही, हे डायरेक्ट मैदानात उतरून फोटो काढत होते. असे समोरून. ते मधली नेट मध्ये आले तर नेट पण काढले ते. सानिया मिर्झानी बॅट फेकून मारली, झाला टेनिस एल्बो. असं आहे ते. बापरे बाप. मग बघितलं का पण किती अरे लोक आलेले. अरे नमस्कार. अरे नमस्कार निकम साहेब, खरं सांगतो तुमच्यावर खूप अन्याय झाला या सिरियल मध्ये. कसला अन्याय? खरं तर सीटचा रोल यांना द्यायला पाहिजे होता. सीडचा? हा. सीडच्या रोलला हे कसे चालले असते? अच्छा, वकिलाच्या रोलला संजय जाधव चालतात, सीटच्या रोलला त्यांचा काय प्रॉब्लेम आहे?
आहेत आता ते अरे आहेत काय किती प्रॉब्लेम झाला माहितीये काय 2 दिवस शूटिंग लेट झालंय का? हा अरे हा माणूस त्या जज साहेबाला मेरी जानच म्हणत होता. जज साहेब मेलॉट म्हणा नाही मेरी जान. आता ती शूटिंग मधले जज होते म्हणून वाचले हे हा नाही तर यांच्यासारखे लकी हेच ठरले असले. मी काय म्हणतो हा. आता मॅडम ना बोलवा, त्या कुठे आहेत? हा मॅडम आहेत ना त्यांना पण पर्याय येणार. मॅडम मॅडम मी काहीच नाही केलं मॅडम. इन्स्पेक्टर 8 टाका याला. अहो मॅडम मी काहीच नाही केलं, माझी काहीच चुकी नाही हो मॅडम, नका हो मारू मला. काय केलं काय त्यांनी? पायरसी करत होता रस्त्यावर. माय गॉड. कसली? जे पिक्चर रिलीज झाले नाहीयेत त्याच्या सीड्या विकत होता. हो आगामी सिरियलच्या. येस. कोणाचे कुठले सिरियल? कुठले दाखवते इन्स्पेक्टर. बाप रे. हा मराठी चित्रपट, माहेरचा ऍक्टर. हिंदी पण आहे. हळू एकदा बघू द्या. बघू पोस्टर बघू. बघू द्या त्यांना. Oh my God. माहेरचा ऍक्टर. हिंदी पण आहे. हा कुठला? ऍक्टर अभी जिंदा है. अरे बापरे, भोजपुरी पण केलाय. सैया बनेल हीरो भूल गईल कॅमेरो. आणि हॉलिवूडचा सुद्धा सिनेमा आहे 30 टॉनिक. करे या इल्लीगल धंदे करतो हा? कोणाचं रॅकेट चालवतोयस सांग? कोण आहे या प्लॅनचा मास्टर माइंड? बोल. संजय जाधव. अहो तेच आम्हाला शिड्या विकायला लावतात. अहो तसं त्या शिड्यांमध्ये काहीच नाही, म्हणजे पिक्चर काहीच नाही, मोकळ्यात त्या शिड्या. पण आर्टिस्ट म्हणून त्यांचा बिझनेस चालावा म्हणून ती जाहिरात आहे फक्त. तेवढे काय करताय तुम्ही? याला पकडून काहीच फायदा नाहीये. तू जा तू निघ. जा तू. पॅथॉस. शाबास गेला तू. सो ढवळे, येस. काय नवीन इन्फॉर्मेशन? सुरमई आणली, पापलेट आणलं, सोलकडी आणले 2 बॉटल. पाहिजे तेवढी प्या मॅडम. हो ढवळे, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? ड्युटीवर तुम्ही डबे घेऊन येता. तुम्ही काय आणलंय डब्यात? बटाटा आणि भेंडी. नाही अच्छा, म्हणजे याचा राग आहे तर तुम्हाला. ढवळे मॅडम एक विचारायचं होतं तुम्हाला. तुम्ही एकदम असं थोडस आणि हळूहळू का खाता? तो माझा प्रण आहे. हो माझ असं आहे का? तुम्ही काय मला प्रश्न विचारताय ढवळे? स्वतःची काय अवस्था करून घेतलीये तुम्ही? अहो मासे खायचे म्हणून किती, आता हे पोट राहिलेलं नाहीये, फिश टँक झालाय त्याचा. परवा तुम्ही ढेकर दिली तर 2 सुरमया पडल्या भस्करी. काय बोलायचं सर? आणि हे पोट बघा किती वाढलंय. आता तुमचं नाव जयवंत वाडकर नाही, जयवंत पोट वाडकर झालं पाहिजे. काय मॅडम काय आहे ते पोट वाढला असेल पण माझी एनर्जी बघा ना, एनर्जी. किती माझी एनर्जी आहे ते बघा एनर्जी, ना. तुमची एनर्जी. मग परवा तुम्ही तो चोर पकडायला गेलात, त्याच्या मागे धावत होता, तर तुम्हाला धाप लागली. त्या चोराला बिचारायला तुमची दया आली, त्यांनी तुम्हाला वाटेत ज्यूस पाजला आणि घरी सोडला. ढवळे कधी पकडणार आहात त्या चोराला? जाऊ दे ना, त्या मागच्या गोष्टी काय काढताय? अहो जाऊ द्या ना, काय जाऊ द्या ढवळे. हा. चोर आहे तो, चेन चोर. अहो चेन काय गरीबाला पकडता मॅडम? चेन चोराला गरीब नाहीये तो, चेन चोरतो. तसे सायकल कोण चालवते आता? चेन चोरून विकणार कुठं आहे? ढवळे तो
सोन्याच्या चेन चोरतो. हो का? बस झालं. आ, लवकरात लवकर त्याला पकडा ओके मॅडम. आणि फोटो वगैरे थांबवा आता जरा. नाही म्हणजे कंटिन्युटीसाठी थोडं. मॅडम 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 हा, एक डेंजर बातमी आहे. डेंजर म्हणजे पुढच्या आठवड्यात परत सुशांत सिलर येणार? ओ भारत वा. काय बातमी आहे? सुपरस्टार सिद्धांत छाया तिचं काय? मुलगा आहे तो. आय मीन त्याचं काय? त्याचा मर्डर झालाय मॅडम, मर्डर. व्हॉट? ढवळे वाडकर, लेट्स गो. कम ऑन कम ऑन कम ऑन. अरे अरे काय झालं ढवळे? फॅन होतात त्याचे? नाही आता ते सुरमईचं काय ओ करायचं? गॉड ढवळे. चला प्लीज. ते काय म्हणतो सोलकडी तरी पिऊ. इनफ इज इनफ ढवळे, लेट्स गो. तुमच्यापैकी कोणी ढवळे कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन, लेट्स मूव इट मूव इट. कोणी जागेवरचं हलायचं नाही. सगळ्यांनी आहेत तिथे उभं राहायचंय. पटकन पटकन. उठ चल, उठ उठ. 12 वाजलेत. लाजा नाही का रे वाटत? झोपून राहिला घरामध्ये खून झाला ना. अहो मीच मेलोय की. आणि तुम्ही ज्या मर्डरचं इन्स्पेक्शन करायला आलाय का नाही ते मीच आहे, सिद्धांत छाया. अच्छा मग झोप झोप. तुम्ही भास भास आहे कोण? मॅडम हाच सिद्धांत छाया, सुपरस्टार. अरे हा सुपरस्टार आहे? अरे कुठल्या पिक्चरचा? अरे तो बघा दिसायला केवढा देखणा आणि हा निव्वळ हेकणा दिसतोय. आणि हे काय? हा सुपरस्टार आहे आणि दोन्ही पायामध्ये वेगवेगळे बूट घातले त्यांनी. हो आमचेच आहेत ते. एक माझा आहे आणि एक माझ्या मित्राचा आहे. अरे हा कुठला सुपरस्टार आहे जो बूट शेअर करतो? अरे इथं रूम शेअर करतो, बुटाचा काय घेऊन बसला? तुला सुपरस्टार आहे काय माहिती? नाही 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 पण as far as my memory goes मला माहितीये त्याचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. तुमच्या बिल्डिंगच्या खाली मी खूप गर्दी नेहमी पाहत असते. नाही नाही नाही, ती फॅनची नाही, उधारी देणाऱ्याची आहे. ते वसूल करायला येतात तेव्हा हा घरात लपतो. यांच्या बायको काय करते यांची? नाही, लग्न नाही झालं त्यांचं. मग तू कसं झालास? अरे मित्र आहे त्याचा मी, मित्र कुलदीप. माझी सिरियल आली होती ना अल्टी पलटी. कोणती? अल्टी पलटी. नाही रे नीट बघ, हाफ फ्राय असेल. एनिवे घरी कोण कोण असतं? मी, हा आणि आमचा अजून एक मित्र सुशांत. सुशांत काय? सुशांत काय? हा तेच ते सुशांत. आईला राजेश खन्ना. जवळजवळ राजेश खन्ना गेलं. हातात एवढ्या अंगठ्या. हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते. गॉगल कितीचा आहे? 150. हा 150,000. 1.5 लाख. 1.5 लाखाचा गॉगल नसतो? लेन्स 1 लाखाचे आहे फक्त स्पष्ट दिसण्यासाठी. अरे मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं ना, स्वस्तात पडला असतं ते. 1 लाखाचे लेन्स वापरतो म्हणजे काय? 1 मिनिट. मी रोमॅन्टिक हिरो आहे माहित आहे? नाही. खरंच रोमॅन्टिक हिरो. कोणतीही रोमॅन्टिक कविता म्हणली का मी, पोरींच्या मनाशा खाडकरणं वळतात. प्रेमाने? नाही नाही, आज कोणाची कविता आपल्या नावानं खपवतो हे बघण्यासाठी. एक मिनिट ढवळे, एक मिनिट. काय फालतूगिरी चालली आहे इथे? इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्याच्यात लक्ष द्या. आणि
तुमच्या मित्राचा इथे खून झालाय, आत्महत्या झालीये, जे काही झालंय, आणि तुम्ही असे नवीन कोरे कपडे घालून नटून सजून इथे आलायत. हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते. घड्याळ कितीचे? 250. 1000 कोटी लाख. एनिवे सस्ती महंगी सगळ्या गोष्टींचा हिशोब आज होणार आणि इथेच होणार. इथेच होणार. एक मिनिट. हे काय बघते मी? ह्या माणसानी नवे कोरे असे महागडे कपडे घातलेत. कुठे होता हा कपडे घालून? हा इव्हेंटला गेला होता, होळीच्या. कुठल्या इव्हेंटला? होळीच्या. नाही ते कळलं, पण कोणाच्या? होळीच्या. कोणाच्या होळीच्या इव्हेंटला गेला होता? राजन पर्वते. कोण? राजन पर्वते ते इथले पोकर लॉलिस्टर आहेत. काय पोकर लॉलिटिशियन. लोकल पॉलिटिशियन. लोकल पॉलिटिशियन. हा तेच ते. लोकल पॉलिटिशियन. तो काय म्हणला? पोकल लॉलिटिशियन. चप्पल इकडे आला का? ढवळे बोलो त्यांना. बोलवा त्यांना. राजन, तुमचं पाठांतर झालंय? वरून कळलंय, येऊन जा. अरे काय चालू, काय इथं घडलं, काय प्रसंग, काय तुम्ही करताय काय? जरा सिरियस घ्या ना, सिरियस. मुळशीधार पाऊस. मुळशीधार काय? मुसळधार पाऊस. खिडकीत उभी राहून पहा. बघ माझी आठवण येते. हात लांबव, तळ हातावर झेल पावसाचं पाणी. इवलूस तळ पिऊन टाक. बघ माझी आठवण येते का? जरा पुढे हो. पावसाच्या अगणित चुव्या टोचून घे अंगावर. केस पुसू नकोस. साडी बदलू नकोस. निमोनियानं मरल ना मग. दारावरची बेल वाजेल. दरवाजा उघड. नवरा असेल. त्याच्या हातातली बॅग घे. रेनकोट तो स्वतःच काढेल. राहू दे. बघ माझी आठवण येते का? तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचं कारण. कचरा आहे मावशी. तू सांग, घर गळतंय. बघ माझी आठवण येते का? तो उठून पंकज उदास लावेल. ते तू थांबव. किशोरीचं सहलारे लाव. किशोरीचं सेलरी आहे का? नाही, आनंद शिंदेचं बाई वाड्यावर आहे. बघ माझी आठवण येते. गप्पा बसा तुम्ही. काही बोलताय ते. तू अशी माझ्यावर ओरडू नकोस. तुला माहित नाही का मी कोण आहे ते? सॉरी सर. एक मिनिट. हे काय चाललंय इकडे? इथे एक इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, दिसतंय ना? कोण आहात तुम्ही? किशोर भाऊ कदम उर्फ राजन पर्वत से आज मैं खबर. काय करताय? राजन पर्वते. मला राग येत नाही आणि आला तर जात नाही.
या कोण आहेत? माझं अकाउंट. माझ्या अकाउंट मधले पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करेन. पैसे? ही माझ्या बरोबर इव्हेंटला होती. कोण आहेस तू? नाव काय तुझं? बटाटा की भेंडी? शेंडी. संजना केंडी. संजना गोंदकर. ओ आय सी. म्हणजे स्मिता गोंदकरचं कॅरेक्टर तू करतेस. म्हणजे इथून पुढे स्मिताच्या सुपाऱ्या गेल्यात समजा. एक मिनिट एक्सक्यूज मी. कोण आहात कोण तुम्ही? मी याची होणारी बायको शिवानी. हेच ह्यांनीच सिद्धांतला मारलंय. अरे आमचा काय संबंध? हो ना, ह्यांचा राग होता तोच सगळा काढला सिद्धांत वरती. हो, आणि मी पण ऐकलंय सिद्धांतने राजम पर्वतींच्या स्टेजवर जाऊन यांचा कच्चा चिठ्ठा बाहेर काढला होता. आई शपथ, मला कळलं पण नाही. कच्चा चिठ्ठा म्हणाले म्हणजे इज्जत टाईप वेगळं रिॲक्ट होता. गप्पा बसा. काय चालली आहे फालतूगिरी? याचा अर्थ खुनी तू आहेस. आत्ताच्या आत्ता इंटरोगेशनला चल. बस. इथं कशाला? केलाय ना खर्च? बस आता. हे काय करताय तुम्ही? हे टेबल त्याच्यासाठी आहे ना. प्रेमाने विचारतेय, उत्तर सरळ द्यायचं. घरी कोण कोण असतं? मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. काल कुठे होतास? मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. डब्यात काय आणलंय? मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. बटाटा की भेंडी? मला माझ्या वकिलाशी. अरे तुझा वकील भरतो का तुझा डबा? त्याच्याकडे स्क्रिप्ट आहे, माझं पाठलंय. काय? कोण आहे कोण तुझा वकील? मेरा वकील संजय जाधव. अरे हे वाक्य तू स्मिता गोंदवलायस. गोंदवलायस हे वाक्य तू. निदान ते तरी पाठ करून यायचं. तेच ना, ते त्याच्या स्क्रिप्ट मध्ये तो आल्याशिवाय होणारच नाही. अरे कोण आहे ह्याचा वकील? बोलवा त्याला. अरे भाई क्या खबर? मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं थैमान, पावसाने घातला राडा. खिडकीत जाऊन उभी राहा आणि बस. चुप बस ना जरा, चुप बस ना. कोई बात नहीं भाई क्या खबर? पेट्रोलचे भाव गगनाला, लवकरच पार करणार 100. सुनना भाई तेरा क्या चल रहा है इधर?
आप ही ने बोला ना कि क्या खबर म्हणून मी खबर देते, मी पत्रकार आहे. अरे वैसा नहीं रे, खबर मतलब तू कैसी है? ठीक है ना, मस्त है ना, एकदम सबका मस्त चल रहा है ना, ऐसा बोला मैं. क्या खबर भाई, क्या भाई, क्या हालचाल? नाही ना हालचाल बिलचाल काय करायचं, मेलोय ना मग. वाह 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 वाह. मतलब ये पूरा जो अभी केस भी चालू है वो तेरा चालू है क्या भाई? हाँ. वाह वाह वाह. अलग 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 ये अलग है. तो मेला आहे, हे फिमेल आहे. फिमेल आहे, फिमेल अलग आहे, घाबरू नका. हाँ वही बोला. हा हा हा. अच्छा अच्छा, म्हणजे ही केस तुम्ही घेतलीत तर? हो, ही केस मी घेतली आहे कारण केस फिरवण्यात मी खूप हुशार आहे. तर मंडळी, सुरू आहे आपली मालिका जिचं नाव आहे काय माहिती काय घडलं त्या रात्री. आता बघायचंय या मालिकेत पुढे काय घडणार आहे आणि आपल्या मालिकेचा हिरो सिद्धांत छायाचा खून नक्की कुणी केलाय बघूयात उद्याच्या भागात. आणि आता सुरुवात करूयात गप्पांना. खरं तर बुरा न मानो होली है असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर काही माझ्याकडे प्रश्न आहेत सगळ्यांसाठी. त्या प्रश्नांची आता तुम्हाला थेट उत्तरं द्यायची आहेत. ते प्रश्न तुमच्याच टीममधून आलेले आहेत, तेव्हा त्या प्रश्नांची आपण उत्तरं विचारूयात. जसं इंटरॉगेशन तुम्ही करता तसं आज थोडंसं हवायुद्धामध्ये मी करणार आहे, कारण इथला पोलीस मी आहे असं मी म्हणतो उगाच आपली गंमत म्हणून. तर मानसीजी, तुमच्यापासून आता सुरुवात करूयात. तुम्हाला एक प्रश्न असा आहे की तुम्ही साधारणपणे 9 नंतर शूटिंगला कधी थांबणार आहात? कधी थांबणार आहात तुम्ही? क्या म्हणजे हे मला कळलं नाही हा प्रश्न. म्हणजे 9 पर्यंतच काम, 7च्या आत घरात, तसं 9च्या आत घरात आहे हे. 9 नंतर शूट नाही करत नाही. पण हे काय आहे, काय 9चं प्रकरण काय? डॉक माझा स्विच ऑफ होऊन जातोय. 9ला तुम्ही स्विच ऑफ होता? म्हणजे मला असं वाटतं हे सगळं व्यर्थ आहे, आता घरी जायचं. 9 वाजता हे व्यर्थ होऊन जातं त्यांच्यासाठी. तर 9चं म्हणजे ही सवय लहानपणापासून आहे की नंतर तुम्ही डेव्हलप केलेली आहे? लहानपणापासून नाही, पण मी 17 वर्षाची होते जेव्हा आशीर्वाद झी TV साठी मी सिरियल केली होती. त्या सिरियलच्या पहिल्या दिवसापासून मी 9 वाजता घरी जाते. हो. तर ते मी अजून तसंच ठेवलंय, कारण की मला असं वाटतं ॲज अन ॲक्टर वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं. कारण का ॲक्टिंग म्हणजे नुसती आपण जेव्हा सेटवर येतो जे काम करतो तेवढंच नसतं, त्याच्यामागे तुमची स्किन, तुमचं हेअर, कारण की विशिष्ट पद्धतीने दिसणं, तुमचा व्यायाम, हे सगळं खूप महत्वाचं असतं. आणि मी खूप लवकर उठते, 5:30ला उठते मी. त्याच्यामुळे 9 वाजता माझी एनर्जी, म्हणजे सांगितलं ना मी तुम्हाला 9 नंतर सब व्यर्थ आहे. 9 नंतर सगळं व्यर्थ आहे. मानसीबद्दल मला आवर्जून सांगायला आवडेल की गेल्या काही वर्षापासून एक कम्प्लीट वेगळी लाईफस्टाईल त्याचं अनुकरण केलंय. म्हणजे सगळ्यांना ऐकून हेवा वाटेल, कौतुक वाटेल आणि अभिमान वाटलाच पाहिजे. ती एकदाच जेवते सकाळी. 10 आणि 11च्या मध्ये सकाळी एकदा जेवते ती. त्याच्यानंतर संपूर्ण वेळ ती काहीही खात नाही. कारण आपण या फील्डमध्ये आहोत जिथे आपण कसं दिसतो हे फार महत्वाचं आहे. तर त्याच्या मागे त्याचं नुसतं मेकअप इज एक्सटर्नल, पण आय थिंक इंटरनली तुम्हाला ते सगळं पाळणं गरजेचं आहे. वा वा. पण आज थोडंसं 9 नंतर थांबा मॅडम, आपल्या 9:30ला काय? नाही सर, आज आमचा दिवस आहे, वेळात वेळ काढून आम्ही आणि इट इज म्हणजे आमच्यासाठी वी आर ऑल हॅपी या स्टेज इथे येऊन. क्या बात आहे. वा वा वा. आता येणार आहे अभिनेते संजय जाधव यांच्याकडे. ते ऐकण्यासाठी त्यांचे कान तरसलेले असतात. नाही आणि ही लाईन मला अपेक्षित नव्हती. कुठली सर? अभिनेते संजय जाधव म्हणूनच म्हणालो मी, मला ते म्हणायचंच होतं. आणि अनेक महिने, अनेक वर्ष ते इथे येत आहेत, तेव्हा ते हळूहळू ते चालू होतं त्यांचं. एक सिनेमा येतोय, एक भूमिका ते आणतायत आमच्या समोर, गंमत मध्ये सगळं चालू होतं. पण एक सिरियस एंट्रीच आता झाली आहे तुमची आणि खूप मोठा रोल करताय तुम्ही, काय सांगाल? खूप मजा येते ऍक्च्युली. आणि
जसं सगळ्यांनाच माहिती आहे ये तो दबे हुए अरमान आहे. ऍक्च्युली व्हायचं होतं ऍक्टरच ना आपल्याला. हो सर. पण मी काही हिरो होऊ शकत नाही. सो मी असा विचार केला की चला यार कुछ मजदूरी कर लेते तो पण आय एम रिअली एन्जॉईंग दिस. खरे खरे वा 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 वा. पण ऍक्च्युली यांच्यामध्ये तुम्हाला आधी कोर्टात वकीलच्या ऐवजी जज म्हणून पण घेणार होते का झालं होतं. पण आय डोंट माइंड, म्हणजे मी डबल रोल करायला तयार आहे. जजच्या खुर्चीत बसून ते हसत होते सतत. काही झालं की ते प्रत्येकाला रिॲक्शन द्यायचे. त्यांना सांगितलं तुम्ही कुवायपूचे जज नाही, तुम्ही कोर्टातले जज आहे. त्यामुळे मग ते चेंज करून मग तुम्हाला वकील करण्यात आलेलं. मग यात कधी होतं का की असं हात शिवशिवतात की चला मीच लाइटिंग करतो असं सीन करताना कधी होतं किंवा केलं? कसं होतं ना की जे सगळे लोक आहेत, जे टेक्निशियन्स आहेत, हे वर्षानुवर्ष एकत्र आम्ही काम केलेलं आहे. ओके, म्हणजे ऍक्च्युली मला बोलायची पण गरज नाही. मी नुसतं नजरेने बघितलं तर त्याला कळेल की अच्छा मला काय म्हणायचं, किंवा त्याने मला नजरेने सांगितलं तर मला कळेल की त्याला काय म्हणायचं. यु नो, सो इट इज, आय थिंक इट्स अ ट्युनिंग, यु नो. आणि देख यार फायनली काय टेक्निशियन होतं, नो. तो माझ्यातला टेक्निशियन तर नाही जाऊ शकत ना. क्या बात आहे. वा वा वा. आज सगळे रंग चालेत असं मी म्हणेन, कारण प्रत्येक कलाकारामध्ये एक वेगळा रंग आहे आणि आज रंगांचा सण आहे. तर एक छोटासा गेम इथे आपण आज खेळणार आहोत. इथे मी काही लोकांना बोलावेन आणि काही लोकांनी ती गोष्ट ओळखायची आहे. फॉर एक्झाम्पल हा खेळ तर आपण खेळलो की एखाद्याच्या डोक्यावरती एक पाटी आपण ठेवतो, त्याला माहित नसतं वरती काय आहे. त्याच्यात कदाचित एखादं नाव असतं, एखादा ऍक्टर असतो, पण इथे रंग असणार आहे. त्याच्यामुळे एक पाटी असणार आहे, त्याच्यात एक रंग आहे आणि समोरच्या व्यक्तीने इनॅक्ट करून त्यांना सांगायचं की तुमच्या डोक्यावर कुठला रंग आहे आणि तुम्हाला तो ओळखायचा आहे. चान्स दोनच आहेत, नाही तर तुम्ही 7 नावं घेतली त्यातला एक तुक्का लागूच शकतो की अच्छा हा नाही तर चान्स दोनच मी तुम्हाला ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला एका फटक्यात ते ओळखायचंय. फक्त एवढं नाही करायचं हा बघा हा रंग आहे, की तो बघा तो रंग आहे, झाड, असं नाही करता येणार. जो व्यक्ती इनॅक्ट करतोय त्याला एखादा पक्षी, एखादा प्राणी, एखादं गाणं याच्यातून तो रंग त्यांना सांगायचा आहे. बघूयात मग आता काय होतंय. तर सुरुवात करूयात मानसीजी तुमच्यापासून. आणि संजय जाधव तुम्हाला सांगतील की यांच्या डोक्यावर कुठला रंग आम्ही ठेवणार आहोत. तुमच्या डोक्यावरती ही पाटी धरायची आहे. येस, मानसीजींना माहित नाही कुठला रंग आहे आणि तुम्हाला सांगायचं की कुठला रंग असू शकतो. इज इट ब्लू? क्या बात आहे. कसं एवढं केलं आणि लगेच. सो डॉग, ब्लू माझा लकी कलर आहे. अच्छा. कुठल्याही सिरियलचा पहिला सीन, पहिला शॉट हा ब्लू कलर मध्ये असतो. तुमच्या मंचावर पण आले मी तेव्हा माझ्या पहिल्या साडीचा पहिला कलर ब्लू होता. क्या बात है यार. क्या बात है. लकी रंग असं ते म्हणाले. नाही लकी रंग ते रंग. आता वाडकर सर तुम्ही या आणि सुशांत ओळखून दाखवेल, सांगेल तुम्हाला की तुमच्या डोक्यावर कुठला रंग असणार आहे. हा तुम्ही धरायचा आहे. उन्हाळ्यातले काजवे. 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 घामाचा रंग. पांढरा. आता तू माझं आहे ते पण काम घालवणार आहे. स्काय. हरे रंग बरसे. स्काय दाखवतोय. काय दाखवतो. माझे संपले पेशंट. सिद्धांत छायाला जरा ट्राय करायला देतो मी. अच्छा 2 लोक ट्राय करणार. दोन फोर्स वाढवली आहे. फोर्स वाढवले. उन्हाळ्यात कलिंगड असतं. उन्हाळा का? सूर्य. रंग. रंग काय रे. मी पिवळा. आईला. वा वा वा. मजाच आली मला. येस, आता सिद्धांत छाया तू ये आणि स्मिता ओळखणार. या. येस, हा कलर दिलेला आहे, फक्त तुम्ही बघायचा नाही आणि ती सांगणार आहे. केळ. करेक्ट आहे.
करेक्ट आहे स्मिता. करेक्ट आहे करेक्ट. सही जा रे स्मिता. अरे मला कळलं. हा संत्र्याचा कलर. कुठला ऑरेंज कलर. बरोबर आहे ऑरेंज बरोबर आहे. केमिस्ट्री चांगली आहे केमिस्ट्री चांगली आहे तुमची. काय काळजी करू नका अजून 15 सेकंड नसताल तर तुषारनी सांगितलं असतं कारण त्यांनी गेरुवाच गाणं लावलं. हो ना काय म्हणजे काय ते मागच्या वेळेला सैराटची माती केली त्यांनी. सैराट ओळखायला त्यांनी गाणंच लावलं होतं डायरेक्ट. येस आता मानसी साळवी मॅडम ओळखणार आणि सरांच्या डोक्यावर कलर असणार. तुमच्या डोक्यावरती मी कलर देतोय. अच्छा मला ओळखायचं आता. हा म्हणजे ओळखायचं अर्थात तुम्हाला. हे सर ठेवलं सर. तो प्रिक्वेलचाच कलर आहे. पिंक आहे. नाही 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 थांबा. नाही तुम्ही चुकीचा कलर सांगताय. मग रेड आहे का तो. प्रिक्वेलचा कलर हे ऑडियन्सला कळू दे ना. प्रिक्वेलचा कलर म्हणजे काय ऑडियन्सला कसं कळणार. अरे दादा म्हणाले प्रिक्वेल मध्ये त्यांना रोमॅन्स हवे ना. हा मग प्रिक्वेलचा कलर लाल आहे. वा 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 केवढं यार हे कनेक्शन. अभ्यास आहे. शक्य आहे हे कोड लँग्वेज बाबा. प्रेमाचा रंग. आता आता उलट करूया मग कशी. सुशांत आता वचपा काढ ये. आता सुशांतच्या डोक्यावर आणि वाडकर. अरे हे कमाल होणार. हे कमाल होणार. सुशांत टेक युअर टाइम. आता तू बघत. वाडकर सांगा फक्त डायरेक्ट कलर तेवढं सांगू नका. नाही नाही चिमणी. राजमा चावल. राजमा चावल. एवढं दाखवत होतो. एवढं राजमा असतो. लावणी लावणी. आयटम सॉन्ग. झाड. झाड काय पण झाडावर काय. अरे बाबा तू पोपट दाखवला तिथेच कळलं हिरो. फुल वचपा काढला. वा 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 पहिलंच माझं बरोबर. पण शिट्टी कमाल. वाडकर दादा शिट्टी परत एकदा. वा वा पण मजा आली. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. मंडळी खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये काय घडलं त्या रात्री या मालिकेची संपूर्ण टीम आलेली आहे. यांच्या सोबतच आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.